नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. सम्यक मराठीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचे उत्तर आहे जळगाव येथे तेलबिया संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे? तर याचे उत्तर आहे नायगाव, जिल्हा बीड येथे पहिले मयूर अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 3, गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 4, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले औंढा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे हिंगोली या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 5, कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 6, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या जिल्ह्याच्या सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही? तर याचे उत्तर आहे उस्मानाबाद या जिल्ह्याच्या सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही। प्रश्न क्रमांक 8, अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? तर अहमदाबाद हे शहर साबरमती या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, खरोसा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर खरोसा या लेण्या लातूर या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 10, चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 11, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे। प्रश्न क्रमांक 12, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 13, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर याचे उत्तर आहे धुळे शहर हे पांझरा नदीच्या काठी वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 14, धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा कोणत्या साली निर्माण झाला? तर उत्तर आहे धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा हा 1998 या साली निर्माण झाला। प्रश्न क्रमांक 15, कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बकरवाल ही आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या विदर्भीय महिलेस अनाथांची माय म्हटले जाते? तर सिंधुताई सपकाळ यांना विदर्भीय महिलेस अनाथांची माय असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना भिवंडी येथे आहे। प्रश्न क्रमांक 18, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 19, अकोला जिल्ह्यातील वीज निर्मिती केंद्राचे ठिकाण कोणते? तर उत्तर आहे अकोला जिल्ह्यातील वीज निर्मितीचे ठिकाण पारस हे आहे। प्रश्न क्रमांक 20, 0 माईल स्थान कोणत्या शहरात आहे? तर उत्तर आहे 0 माईल स्थान हे नागपूर या शहरात आहे। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग हा आहे। प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे आहे। प्रश्न क्रमांक 23, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर उत्तर आहे महामार्ग क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 24, उस्मानाबाद जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर याचे उत्तर आहे विजापूर या जिल्ह्याची सीमा लागत नाही। प्रश्न क्रमांक 25, उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलाचे कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उपडा या नावाने नामकरण करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 26, संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली? तर उत्तर आहे संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी आळंदी येथे घेतली। प्रश्न क्रमांक 27, कोणता जिल्हा समुद्र किनाऱ्यालगत नाही? तर उत्तर आहे कोल्हापूर हा जिल्हा समुद्र किनाऱ्यालगत नाही।
प्रश्न क्रमांक 28, कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर उत्तर आहे मुंबई या शहरात जिल्हा परिषद नाही. प्रश्न क्रमांक 29, मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर उत्तर आहे नागपूर येथे. प्रश्न क्रमांक 30, आशिया खंडातील सर्वात पहिला सरकारी कारखाना कोठे आहे? तर आशिया खंडातील सर्वात पहिला सरकारी कारखाना प्रवरानगर येथे आहे. प्रश्न क्रमांक 31, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ हे नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले? तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद या शहराला घोषित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 33, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था पुणे या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 34, यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे? तर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 35, श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे? तर उत्तर आहे त्र्यंबकेश्वर येथे आहे. प्रश्न क्रमांक 36, आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे? तर उत्तर आहे आगा खान पॅलेस महाराष्ट्रात पुणे या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 37, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात कोठे आहे? तर उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथे आहे. प्रश्न क्रमांक 38, गोंडी भाषेत आई या शब्दाला काय म्हणतात? तर गोंडी भाषेत आई या शब्दाला यायाल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39, कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? तर उत्तर आहे खंदिका बल्लाळशाह या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली. प्रश्न क्रमांक 40, गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगरावर तलावाजवळ महालाचे अवशेष आहे? तर उत्तर आहे टिपागड येथे डोंगरावर तलावाजवळ महालाचे अवशेष आहे. प्रश्न क्रमांक 40, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर उत्तर आहे उलर सरोवर हे जम्मू काश्मीर येथील गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 42, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे आहे. प्रश्न क्रमांक 43, संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य पशु शेकरू हा आहे. प्रश्न क्रमांक 45, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादींची छपाई राज्यात कोठे होते? तर उत्तर आहे नाशिक या शहरात होते. प्रश्न क्रमांक 46, कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? तर वर्धा हा जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.